मित्रांनो नमस्कार सर्वांना. आज 12 जून 2026. मित्रांनो, आता फक्त उरलेत 15 दिवस जूनचे आणि या जून महिन्यामध्ये राज्यात कधी पेरणीयोग्य पाऊस होईल या संदर्भातली माहिती आपण पाहणार आहोत. नेमका कुठल्या तारखेपासून कुठल्या तारखेपर्यंत राज्यात पावसाचं वातावरण सकारात्मक असेल, पेरणीयोग्य असेल. निश्चित यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पेरण्यांना वेग येईल, तिची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आपले मित्रपरिवार यामध्ये जोडा आणि चॅनलला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा. मित्रांनो, हे मी लाल वर्तुळ ओढलेला आहे, हा भारतीय उपग्रह प्रतिमा आहे. या प्रतिमेचं जर आपण विश्लेषण जर केलं तर सध्या राज्यात किमान 8 दिवस कुठेही जोरदार पावसाच्या ऍक्टिव्हिटीज नाहीत. त्यामध्ये साधारणतः आज 12 तारीख ते 18 तारखेपर्यंत 17-18 तारखेपर्यंत राज्यात कुठेही मोसमी पावसाच्या जोरदार ऍक्टिव्हिटीज नाहीत. या कालखंडात मित्रांनो टेम्परेचरचा थोडासा अनुभव येईल. विखुरलेल्या स्वरूपात अतिशय तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मित्रांनो, यामध्ये संबंध महाराष्ट्र आहे. याची जास्त तीव्रता झळ उत्तर महाराष्ट्राला बसणार आहे. मित्रांनो, ज्याही पावसाच्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या सध्या कोकणात नाहीत, सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाहीत, केरळकडेच खाली दक्षिणेकडेच थोड्याफार चालू आहेत. त्यामुळे या आठवड्यात म्हणजे मित्रांनो 12 तारीख ते 18 तारखेपर्यंत कुणीही पेरणीचं धाडस करू नये आणि पेरणीयोग्य पाऊस या कालखंडात राज्यात होणार सुद्धा नाही. हा एक महत्वाचा अंदाज झाला. त्यासाठी आपण जे भारतीय हवामान विभागाने जे मॉडेल विकसित केलेले आहेत किंवा त्यांनी ज्या आपल्याला अंदाज वर्तवलेले त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पुढील 4 आठवड्याचा हा हवामान अंदाज आहे. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे दुसरा आठवडा आहे. हा मित्रांनो, आपण जर पाहिलं तर 11 तारीख म्हणजे कालचा 11 ते 18 पर्यंत विशेष पावसाच्या नोंदी तुम्हाला इथं कुठेही दिसत नाही. राज्याच्या उर्वरित भागात तर विशेष नाही. इथं दक्षिणेकडे थोडंफार ढगाळ वातावरण दाखल होते, जे तेलंगणा लागून असणारा जो लातूर वगैरे भागात तिथं फारशा हालचाली होतील. इतरत्र घाटावर सुद्धा कमी शक्यता दाखवलेली आहे. कोकणात सुद्धा कमी पावसाची शक्यता आहे. म्हणून मी काल म्हटलं या कालखंडात तळ्यातच नाही तर आपल्या मळ्यात कुठून येणार. हा झाला पहिला आठवडा. दुसरा आठवडा मित्रांनो 18 तारीख ते 25 तारीख. 18 मध्ये त्याला 19 तारीख ते 25 तारीख आपण गृहीत धरू. या कालखंडात मित्रांनो राज्याच्या बहुतांश विभागामध्ये, विशेषतः कोकण विभागात असेल, मध्य महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्रात सुद्धा या कालखंडात पाऊस होणार नाही. मित्रांनो, यामध्ये संपूर्ण घाट आणि वगैरे असेल परिसर, मध्य महाराष्ट्रातील मित्रांनो खाली आपण सांगली, सातारा, कोल्हापूर, अहिल्यानगर, पुणे, नाशिक या विभागात पाऊस होईल. मराठवाड्याच्या विभागात मध्यम पाऊस होईल, फार पाऊस होणार नाही. पश्चिम विदर्भात या ठिकाणी पाऊस दाखवलेला नाही. पूर्व विदर्भात थोड्याशा पावसाची हालचाली आहेत. उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार, धुळे, जळगावमध्ये पावसाची शक्यता या कालखंडात सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी कमी दाखवलेली आहे. या मॉडेलने म्हणजे हलका पाऊस या ठिकाणी होऊ शकतो, मध्यम पाऊस होऊ शकतो मित्रांनो. परंतु पेरणीयोग्य पाऊस हा मित्रांनो 25 तारीख ते 30 तारीख हा जो कालखंड आहे या कालखंडात होईल. आणि 25 तारखेच्या पर्यंत सुद्धा काही ठिकाणी यामध्ये विशेषतः मध्य महाराष्ट्रातील जो भाग आहे ज्याला आपण पश्चिम महाराष्ट्र म्हणतो या भागात होईल. हा झाला मित्रांनो 15 दिवसाचा अंदाज. त्यानंतर पुढील 15 दिवस आपण पाहू. खऱ्या अर्थाने पावसासाठी, पोषक आणि पेरणीसाठी योग्य असणारा जो कालखंड आहे मित्रांनो तो आहे 25, म्हणजे आपण याला 26 ते 2 जून म्हणजे 30 जून पर्यंत धरू. तर मित्रांनो, आपण 25 ते 30 जून हा जर कालखंड जर धरला तर अतिशय सकारात्मक हा कालखंड आहे. तुम्ही पाहू शकता संपूर्ण महाराष्ट्राचा जर आपण विचार केला
तर मित्रांनो, कोकणामध्ये जबरदस्त या कालखंडात पावसाची ऍक्टिव्हिटीज आहे. घाटाला समांतर आहेत, पूर्व पश्चिम विदर्भात आहेत, उत्तर महाराष्ट्रात सुद्धा या कालखंडात पाऊस पोहोचलेला असेल आणि तिथे सुद्धा पेरण्या झालेल्या असतील. परंतु मित्रांनो, आपण जर दक्षिणेकडे गेलो, दक्षिण महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यामध्ये थोडंसं कमी पर्जन्यमान दाखवलेलं आहे, कारण तेलंगणाला लागून असणारा जो भाग आहे या पट्ट्यामध्ये आपल्याला कमी पाऊस दिसतो. परंतु आधीच्या याच्यात पाऊस होऊन गेलेला असेल, मराठवाड्यातल्या पेरण्या झालेल्या असतील आणि पेरणीयोग्य कालखंड हा असेल. त्यामुळे निश्चित 25 तारीख ते 30 तारीख या कालखंडात मित्रांनो राज्याच्या बहुतांश भागात पेरणीयोग्य म्हणजे 65 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस होईल आणि या कालखंडात या ओलीचा निश्चित शेतकऱ्यांनी फायदा घेऊन आपल्या पेरण्या उरकून घ्याव्यात. मित्रांनो, चौथा आठवडा पाहू आपण याच मॉडेलचा. चौथा आठवडा जर पाहिला तर मित्रांनो आणखी चिंता वाढवणार आहे. त्याचा जो कालखंड आहे 2 जुलै ते 9 जुलै म्हणजे 10 जुलै पर्यंत. मित्रांनो, या कालखंडात राज्यातला पाऊस थोडासा उघडीपकडे गेलेला असेल. या कालखंडात जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्यात उघडीप असेल. अगदी मित्रांनो, या कालखंडात केरळला सुद्धा पाऊस नसणार आहे. कुठेतरी कर्नाटकच्या बॉर्डरवर आपल्याला थोड्याफार पावसाच्या ऍक्टिव्हिटी दिसतील. कोस्टल किनारपट्टी ते कर्नाटकच्या, महाराष्ट्रात सुद्धा कुठेही पावसाची शक्यता असणार नाही. नेमक्याच उगून आलेल्या पिकांना, कवळ्या पिकांना या कालखंडात सिंचनाची गरज भासू शकते. हलकं सिंचन या कालखंडात निश्चित द्यावं लागेल. त्यामुळे मित्रांनो, या सर्व पार्श्वभूमीवर पेरणी झाल्यानंतर आपल्या शेती पिकाची योग्य काळजी घेणे हा कालखंड अतिशय महत्वाचा आहे. मित्रांनो, ही सर्व सांगण्याचा उद्देश होता की वारंवार शेतकरी हे सातत्याने फोन करून विचारणा करतायत की पेरणी योग्य पाऊस कधी होईल. तर मित्रांनो, पेरणी योग्य पावसासाठी आपल्याला साधारणतः 19 तारखेनंतर 19 तारीख ते 25 तारीख आणि 25 तारीख ते 30 तारीख म्हणजे जूनचे शेवटचे 10 दिवस हा राज्यामध्ये समाधानकारक पाऊस असेल, पेरणीयोग्य पाऊस असेल. निश्चित या कालखंडात सर्व विभागात पाऊस पडलेला असेल. एवढंच या व्हिडिओचं सारांश आहे. मित्रांनो, अधिक माहितीसाठी IMD सारख्या विश्वसनीय संस्थेला फॉलो करा. धन्यवाद.